पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. 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 प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला देवाचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे. देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये सदैव राहावं आमची इच्छा आहे. आम्ही त्यासाठी प्रार्थना करतो आणि प्रभूचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी आम्ही आमच्या जीवनामध्ये सतत झटलं पाहिजे. आम्ही झटत राहिलं पाहिजे, प्रयत्न करत राहिला पाहिजे. आम्ही सदैव प्रभूच्या कृपेमध्ये राहण्यासाठी आम्ही नित्य प्रयत्न करत राहिलो आणि प्रभूचा आशीर्वाद येण्यासाठी खरोखर आम्ही 5 गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं तर आमच्या जीवनामध्ये प्रभूचा आशीर्वाद येणार. आमचं जीवन प्रभूच्या कृपेनं भरून जाणार. आमच्या जीवनामध्ये बदल पडणार. आम्ही प्रभूच्या कृपेमध्ये वाढणार. आमच्या कुटुंबामध्ये प्रभूची कृपा राहणार, प्रभूचा आशीर्वाद राहणार. पहिली गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रभूसाठी जीवन जगावं. आम्ही प्रभूसाठी जीवन जगावं. उदाहरणार्थ, आम्ही सकाळी उठतो. आम्ही काय करतो? सकाळी उठतो, आम्ही आमच्या कामासाठी उठतो. उदाहरणार्थ, आम्ही जेव्हा आम्हाला कुठेतरी बस पकडायची आहे, गाडी पकडायची आहे, वेळ आहे किंवा कामाला जायचं आहे, तेव्हा काय करतो? आम्ही त्या गाडीच्या किंवा त्या कामाच्या वेळेवर बराबर आम्ही उठतो. आणि जेव्हा आम्हाला काम नाही तेव्हा आम्ही काय करतो? आम्ही आमच्या मर्जीनं उठतो. म्हणजे आम्ही काय करतो प्रिय बंधू आणि भगिनींनो? आम्ही कशासाठी उठतो? आम्ही आमच्या कामासाठी उठतो. प्रिय बंधू भगिनींनो, आजपासून आपण असं निश्चय करूया, आम्ही प्रभूसाठी उठणार. काय करायचं प्रियजनो? आम्ही प्रभूसाठी सकाळी उठून आम्ही काय करायचं? प्रार्थना करायचं. सकाळी उठून आम्ही प्रार्थनामध्ये थोडासा वेळ घालवायचा आणि त्याच्यासाठी आम्ही उठायचं. सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी आम्ही प्रार्थना करणे, 10-15 मिनिट प्रभूची प्रार्थना करणे, प्रभूकडे आजचं जीवन समर्पण करणे, आजचे कार्य समर्पण करणे, आजचे जे आमच्या जीवनामध्ये येणारे सर्व लोक आहेत किंवा आमच्या जीवनामध्ये आम्ही कुठं जाणार आहोत ते सर्व समर्पण करणे, देवाचा आशीर्वाद मागणे, माझ्यासाठी, माझ्या कुटुंबातल्या लोकांसाठी, माझ्या मित्रांसाठी, माझ्या कामगारासाठी आशीर्वाद मागणे. आमच्या जीवनामधले जे दुष्ट शक्ती आहे ते दूर होण्यासाठी, जे आमच्या मागे संकट आहे ते दूर होण्यासाठी आम्ही सकाळी उठल्याबरोबर सर्वात प्रथम आपण प्रार्थना करावी. आम्ही कधी जेव्हा आम्ही 5 वाजता आम्ही कामासाठी उठतो, आम्ही कामासाठी कधी 5 वाजता उठतो, तर प्रभूसाठी म्हणून आम्ही 4:30 वाजता उठावं, अर्धा तास पहिलं उठावं. प्रभूसाठी सर्वात प्रथम आपण उठून आपण प्रभूची प्रार्थना करावी. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे प्रियजनो. आणि याच्याद्वारे प्रभू आम्हाला भरपूर आशीर्वाद देणार. आम्ही जेव्हा सकाळी प्रार्थना करतो तेव्हा आमचा दिवस प्रभूच्या आशीर्वादामध्ये जाते. आमच्या दिवसभर आम्हाला प्रभूचा आशीर्वाद मिळतो आणि आमचे कार्य नीट होते. प्रभूचा आशीर्वाद आमच्यामध्ये राहते, प्रभूची कृपा आमच्यामध्ये राहते. म्हणून आमचा दिवस प्रभूच्या प्रार्थनेनं आपण सुरुवात करावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमचे अंतःकरण आम्ही विनम्र बनवा. जेव्हा आम्ही व्यवहार करतो कुटुंबामध्ये, कामाच्या ठिकाणी किंवा कोणत्याही व्यक्तीमध्ये, गावामध्ये, समाजामध्ये जेव्हा व्यवहार करतो तेव्हा आम्ही एक प्रभूच्या कृपेनं भरलेलं असं आचरण करावं. विनम्र, पवित्र आत्म्याच्या फळाने भरलेलं, पवित्र आत्म्याच्या फळाने, प्रेमाने भरलेलं, आम्ही आनंदाने भरलेलं, आम्ही सहनशीलतेने भरलेलं, आम्ही मदत करणारे असावं, एक दुसऱ्याला मदत करणारे असावं, एक दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारे असावं, आम्ही एक दुसऱ्यासाठी त्रास सहन करणारे असावं, आम्ही कठोर मनाचे नसावं, आम्ही एकदम सौम्य मनाचे असावं. एखाद्याची गोष्ट आपण समजून घ्यावं, एखाद्याला आपण क्षमा करावं, एखाद्याला आपण जेव्हा त्याला समजत नाही किंवा तो आमच्याशी थोडा वाईट वागतो त्याला आपण समजून देण्याचा प्रयत्न करावा, त्याला क्षमा करून त्याच्यासोबत एक प्रेमाचा व्यवहार करण्याचा प्रयत्न करावा. असं केल्याने प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाची कृपा, देवाचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येते. देव आमच्यामध्ये वस्ती करते
आणि देव आम्हाला समोर नेण्यासाठी आमच्या जीवनामध्ये प्रगती आणि उन्नती आणि बरकत आम्हाला देते. प्रियजन हो, आपण विनम्र स्वभावाचे बनण्याचा प्रयत्न करा. विनम्र स्वभावाचे बनून आम्ही प्रभूच्या चरणी प्रार्थना करणारे एक विनम्र व्यक्ती म्हणून आपण जीवन जगावं. प्रभू आम्हाला आशीर्वाद देणार, आमच्या जीवनामध्ये मोठे कार्य करणार. प्रभूचा आशीर्वाद सदैव आमच्या जीवनामध्ये राहणार. प्रिय बंधू आणि भगिनो, आम्ही जीवन जगत असताना हे जे गोष्टी करणे फार महत्त्वाचे आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनो, आपण सदैव प्रभूला धन्यवाद द्या. प्रभूला सदैव धन्यवाद देऊन जीवन जगावं. कारण प्रिय बंधू आणि भगिनीनो, आमच्या जवळ जे काही आहे ते सर्व प्रभूचं आहे. आमच्या जीवनामध्ये माझं शरीर, माझे बोलणं, माझं कार्य, माझी संपत्ती, माझं घर, माझं कुटुंब सर्व प्रभूचं आहे. म्हणून आपण काय करावं? आपण प्रभूला धन्यवाद द्यावं. प्रभूला धन्यवाद देऊन आपण जीवन जगावं. प्रत्येक क्षणी आपण आमच्या हृदयातून प्रभूला धन्यवाद द्यावं. आमच्या चांगल्या वेळासाठी, आमच्या चांगल्या कामासाठी, आमच्या चांगल्या परिस्थितीसाठी आणि जरी आम्ही बिमार जरी असेल तरी पण प्रभूला धन्यवाद द्यावा. प्रभूच्या कृपेने आम्हाला जे काही मिळालेलं आहे त्याच्यासाठी आपण धन्यवाद द्या. धन्यवादाचं जीवन जगावं आणि धन्यवादाचं जीवन जगल्याने आमच्या जीवनामध्ये प्रभूचा आशीर्वाद येतो. आम्ही धन्यवाद देत आपण जीवन जगल्याने प्रभू आम्हाला आशीर्वादित करतो आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये उन्नती येते. चौथी महत्वाची गोष्ट आम्ही सांगतो प्रभू प्रियजन हो, चौथी महत्वाची गोष्ट आहे, आम्ही प्रभूवर विश्वास ठेवावा. प्रभूवर विश्वास ठेवून आपण जीवन जगावं. आम्हाला कधी कधी संकट आहे, दुःख आहे, आजार आहे, बिमारी आहे, अडचण आहे, सर्व काही आहे, परंतु आम्हाला तारणारा कोण आहे? प्रभू आहे. आम्ही स्तोत्रग्रंथ 23:1 मध्ये वाचतो. प्रभू म्हणत आहे, स्तोत्रकार म्हणत आहे, प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. माझा विश्वास प्रभूवर आहे. प्रभू मला आपल्या जीवनातल्या सर्व गरजा पूर्ण करणार. प्रभू मला सर्व काही अवगत करून देणार. आम्ही प्रभूवर विश्वास ठेवा. आणि पाचवी गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रभूवर आशा ठेवा. आशा एक काय आहे? आशा एक अवलंबून राहणारी एक गोष्ट आहे. एक भिकारी जेव्हा आमच्या दारामध्ये बसतो तेव्हा काय करतो? आशा ठेवतो, तो देईल, आम्हाला काहीतरी देईल, अशा प्रकारे तो आशेनं बसतो. आशा, ही आशा फार महत्वाची आहे. प्रभूवर आमची आशा आपण प्रभूवर ठेवावं. आणि जरी वेळ लागला तरी आम्हाला माहित आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 5 मध्ये आम्ही वाचतो, एक बेत्सेदा तळ्याजवळ एक पंगू व्यक्ती 38 वर्ष तिथं बसून काय करत होता? आशेवर की आज किंवा उद्या किंवा परवा कोणी ना कोणीतरी माझ्या मदतीला येईल. कारण तो स्वतः पाण्यामध्ये जाऊ शकत नव्हता. कधी ना कधी कोणी ना कोणीतरी माझ्या मदतीला येईल. आणि म्हणून जेव्हा प्रभू त्याच्या जीवनामध्ये गेला आणि त्याच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार घडला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, संत मोनिका हिने आपल्या मुलासाठी 15 वर्ष प्रार्थना केली. ती हिंमत नाही झाली, आशा ठेवली प्रभूवर. आशा देईल, प्रभू देईल, आज किंवा उद्या प्रभू माझ्या मुलाला बदली, माझा मुलगा बदली, माझ्या मुलाचा स्वभाव बदलून जाईल, आज किंवा उद्या तो चांगला व्यक्ती बनेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभूवर आशा ठेवणे कधीही व्यर्थ जात नाही. प्रियजनो, हे 5 गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मसात केल्या तर प्रभूचा भरपूर आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येईल. प्रभूची भरपूर कृपा आमच्या जीवनामध्ये येईल आणि आम्हाला एक चांगले जीवन जगण्यासाठी आम्हाला प्रभू मदत करेल. आपण विश्वास ठेवूया, प्रभूवर विश्वास ठेवूया, प्रभूची प्रार्थना करूया आणि एक चांगले जीवन, विश्वासाचं जीवन, आनंदाचं जीवन, प्रेमाचं जीवन, प्रभूच्या कृपेने भरलेलं जीवन आम्ही जगण्यासाठी प्रयत्न करू.